ही आनंदाची गोष्ट आहे की घर ऑप्शनमध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश करण्यामागचं कारण एक आहे की आपल्याला या ठिकाणी स्थानिकचे पालकमंत्री लाभलेले आणि त्या संधीचं आपल्या सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना आणि गावातील, तालुक्यातील, विधानसभेतील विकास कामासाठी या ठिकाणी मी त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आज आपल्या सोबत आपले किती प्रवेश केलेला आहे? आज माझ्यासोबत जवळपास माझ्या सर्कलचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समितीचे सदस्य आणि बाकी खेड्यातील जे मला मानणारा वर्ग जे आहे, आमचे मार्केट कमिटीचे संचालक असतील, असे बरेचसे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये हजारोच्या कार्यकर्त्यासह मी प्रवेश त्या केला. निवडणुकीला कशा पद्धतीने पाहता? पुढची निवडणूक पक्ष निवडणूक कार्यक्रम आता येणारी ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि पक्ष जे आदेश देईल त्या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोणते महत्वाचे कामं तुमच्या सर्कलमध्ये किंवा तुमच्या भागामध्ये बाकी आहेत? जो बॅकलॉग आहे तो निधीच्या माध्यमातून किंवा कामाच्या माध्यमातून कसं तुम्ही भरून काढणार आहे? तसं सर्कलचा पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाचा कारखाना आहे. या कारखान्याला जे शेतकऱ्यांना ऊसापासून उत्पन्न मिळतं असं या ठिकाणी सिंचनाचा भाग बराचसा त्या ठिकाणी वंचित आहे आणि लगत असलेले तालुक्याला अंतर्गतले जे ग्रामीण रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे आणि भविष्यात शेतकऱ्याला त्या ऊसापासून उत्पन्न जास्त वाढव, कारण सतत पावसाच्या यामुळं कापूस, सोयाबीन त्याला सतत दरवर्षी शेतकऱ्यांना त्या पिकाला फटका बसत आहे. त्यामुळं एक ऊसाचं पीक चांगलं या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहे. बाजूलाच आम्हाला आडगाव धरण आहे आणि इकडून दुधना नदी आहे, बाजूला करपरा नदी आहे. या नदीवर बंधारे टाकून शेतकऱ्यांना सिंचनाचा जर या ठिकाणी आपण सोर्स तयार करून दिला तर निश्चित या ठिकाणी विकास या वालूर सर्कलचा आणि तालुक्याचा होईल असं मला वाटतं. कार्यकर्त्यांना काय आश्वासन देणार आहात? कार्यकर्त्यांना आता सध्या भारतीय जनता पार्टीचं काम करायचं हेच मी त्यांना विनंती करणार आहे.